अजित पवार महेश लांडगेंमध्ये जुंपली। दोन्ही नेत्यांकडून वार पलटवार। पिंपरी चिंचवडचं राजकारण तापलं। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होतीये। या पिंपरी चिंचवडच्या राजकीय रणांगणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगेंमध्ये सुरू असलेला कलगीतुरा थांबायचं नाव घेत नाहीये। अजित पवारांनी प्रचाराची राळ उडवताना पिंपरी चिंचवडमधील पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नाव न घेता महेश लांडगेंवर निशाणा साधला। त्या पुलाची किंमत 70 लाखाची 7 कोटी झाली, 7 कोटी। आणि तिथं अक्षरशः भ्रष्टाचार तिथं तर पचला आणि ती 70 लाखाचा 7 कोटी हा पॅटर्न झाला। आणि त्याच पटीतनं नंतर एकदा माणसाला चटक लागली, जसं बिबट्याला किंवा वाघाला रक्ताची चटक लागली की मग तो कुणालाही त्या ठिकाणी ठार मारायला मागं पुढं बघत नाही, तशा पद्धतीनं तिथं पहिलं ते एवढे पैसे मिळाल्यानंतर माणूस अक्षरशः बेभान होतो, तसं इथं ज्यांच्यावर कारभारी पद दिलेलं होतं ते बेभान झाले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती। भाजपच्या कारभारावर अजित पवारांनी पुन्हा बोट ठेवलंय। त्यातून वार पलटवार सुरू झाले। तिथं नको त्या माणसांच्या हातात सूत्र गेली, काही नव्हतं त्यांच्याकडं। आज त्यांची जर प्रॉपर्टी बघितली तर तुम्ही तोंडात बोट घालाल अशा यांच्या प्रॉपर्टी झाल्यात। पैसा, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, अशा पद्धतीनं। पण त्यांचं काय मागचे बरेच दिवस झालं सारखं चालूच आहे, भ्रष्टाचार अमुक तमुक हे सगळं चालूच आहे। पण आता भ्रष्टाचारावर अशा व्यक्तीने बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचं पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये। मग असे 2-4 घोटाळे त्यांच्या लेखाचं नाव आहे। त्यांनी मला विचारावं, लय अवघड गोष्ट आहे ती प्रश्न विचारणं। त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। कोण भ्रष्टाचारी आहे हे पिंपरी चिंचवडच्या नगरातल्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहित आहे। अलीकडे कोण त्यातला भस्मासूर आहे हेही चांगल्या पद्धतीने माहित आहे। तुम्हाला एक सांगतो की आम्ही पवार साहेबांच्या तालमीत, पवार साहेब एक सिंहासारखं नेतृत्व राजकारणामधलं, त्यांच्या तालमीत अजितदादांसारखा वाघ तयार झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सिंहाचा आणि वाघाचा पक्ष आहे, त्यामुळे लांडग्या बिंडग्यांकडे आम्ही लक्ष देत नाही। पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराच्या आकाला गाडा असं आवाहन अजित पवारांनी केलं। त्यावरून भाजप नेत्यांनीही जशास तसं उत्तर दिलंय। या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे, त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे। त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची, ते काम करण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या। पुढचा विकास कसा होणार याचं विजनही त्यांच्याकडे नसावं, म्हणूनच सातत्यानं भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या इथल्या असलेल्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांवर ते टीका करतात। पण यात अनेक प्रश्न आहेत। आज बीडसारखी परिस्थिती सगळ्यांना माहिती होती आणि त्या बीडसारख्या परिस्थितीमध्ये आज त्या ठिकाणी असलेले आकांच्या आका कोण आहे ह्याचाही प्रश्न अजून अनुत्तरित आहे। पण आज पिंपरी चिंचवडचा विकास ज्या पद्धतीनं होतोय त्या विकासावर बोलण्यापेक्षा इतर विषयांवर बोलून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करणं असेल। पिंपरी चिंचवडमध्ये पैलवान म्हणून ओळख असलेले महेश लांडगे यांचे अजित पवार हे एकेकाळचे वस्ताद, मात्र आता राजकीय आखाड्यात पैलवान विरुद्ध वस्ताद आमने सामने आले। पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या एकेकाळच्या बाले किल्ल्यात अजित पवारांची भाजपनं मोठी कोंडी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।